हॅलो मी पी थोरात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओबीसी आणि अनरिझर्व कॅटेगरी ह्या दोन ज्या महत्त्वाच्या कॅटेगरी आहेत, तर त्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत, पूर्ण ओव्हरऑल जी ही तुमची एमसी रिक्रुटमेंट आहे, तर त्या रिक्रुटमेंटमध्ये जे लोक आपले महाराष्ट्राचे स्पेसिफिकली महाराष्ट्राचे जे लोक आहेत, तर ते सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आपण दोन व्हॅकन्सीचा बेनिफिट घेऊ शकतो. पहिल्या व्हॅकन्सी ज्या की अनरिझर्व कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असतात आणि त्याचबरोबर सेकंड व्हॅकन्सी असतात ज्या की ओबीसीमध्ये असतात, त्याचा बेनिफिट आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर बाकीचे ज्या दोन कॅटेगरी आहेत, शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट एससी आणि एसटी, हे मात्र विद्यार्थी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा स्पेसिफिकली एससी आणि एसटी या कॅटेगरीचा बेनिफिट घेत असतात. भले ते महाराष्ट्राचे असतील तरीही चालेल, पण बाकीचे जे विद्यार्थी आहेत एससी आणि एसटी कॅटेगरी सोडून, तर त्यांना जर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये बेनिफिट घ्यायचं असेल कास्टचा, तर ते ओबीसीची मधील ज्या व्हॅकन्सी आहेत त्याचा बेनिफिट घेऊ शकतात. त्याचबरोबर ज्या अनरिझर्व कॅटेगरी आहेत त्याच्यामध्ये व्हॅकन्सी आहेत, तर त्या कॅटेगरीचा किंवा त्या व्हॅकन्सीचा ते बेनिफिट घेऊ शकतात. तर आता आपण महाराष्ट्राचे विद्यार्थी एम्सचा फॉर्म भरत असताना आपल्याला दोन जागेचा आपण बेनिफिट घेऊ शकतो, अनरिझर्व आणि ओबीसी. तर त्याच जागा तुमच्याशी मी डिस्कस करेल की कुठल्या फार्मसी ऑफिसरसाठी किंवा कुठल्या ESICमध्ये असतील, एम्समध्ये असेल किंवा ज्याही रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटमध्ये जागा निघाल्या आहेत, तर त्या किती जागा आहेत त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की आपल्या डिपार्टमेंटमध्ये कुठे अप्लाय करायचं आहे, कुठे जास्त जागा आहेत आणि आपण ओव्हरऑल किती जागेचा बेनिफिट घेऊ शकतो. तर पहिल्यांदा आपण थोडक्यात जाणून घेऊयात की इथे मी व्यवस्थितपणे लिहिलेलं आहे की अनरिझर्व कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरीच्या टोटल किती जागा आहेत. जर आपण विचार केला ओव्हरऑल, तर 115 जागा तुम्हाला अनरिझर्व कॅटेगरीच्या पूर्ण या भरतीमध्ये बघायला भेटतील, ज्याच्यामध्ये ॲलोपॅथी, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी आहे. आणि ओबीसीच्या 26 जागा आहेत. आता डिटेलमध्ये तुम्हाला मी शेवटच्या व्हिडिओच्या शेवटी पूर्ण एक्सप्लेन करेल. खाली आल्यानंतर आता आपण बघूयात फार्मासिस्ट होमिओपॅथी ही जी पहिली पोस्ट आहे, तुम्ही वर बघू शकता, किंवा जी पहिली आपली ब्रँच आहे फार्मसीची तर होमिओपॅथीची, तर ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण अनरिझर्व कॅटेगरीच्या जागा इथं डिस्कस करतोय. दिल्ली NCRमध्ये जे होमिओपॅथीचं डिपार्टमेंट आहे ESIC दिल्ली NCR, याच्यामध्ये अनरिझर्व कॅटेगरीच्या 4 जागा आणि ओबीसीची 1 जागा तुम्ही बघू शकता. तर बाकीचे जे विद्यार्थी आहेत कॅटेगरीचे, तर ते या जवळपास 5 जागेचा इथं बेनिफिट घेऊ शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, केरळा ESICमध्ये टोटल अनरिझर्व कॅटेगरीसाठी 1 जागा आहे आणि त्या एका जागेचा बेनिफिट आपण महाराष्ट्रात ते कॅटेगरीचे विद्यार्थी घेऊ शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट मध्य प्रदेशमध्ये अनरिझर्व कॅटेगरी आणि ओबीसी या दोन्ही कॅटेगरीला इथे व्हॅकन्सी नाही आहेत. जे लोक महाराष्ट्रामध्ये SC या कॅटेगरीमधून बिलॉंग करतात ते विद्यार्थी या एका जागेचा इथं बेनिफिट घेऊ शकतात. असं स्पेसिफिकली SC कॅटेगरी आणि ST कॅटेगरी या दोन कॅटेगरीचे ज्या व्हॅकन्सी आहेत त्याच्यावरती पुन्हा एकदा मी सेपरेट व्हिडिओ देईल की या कॅटेगरीमधनं जे विद्यार्थी बिलॉंग करतात आपल्या महाराष्ट्रामधनं, तर त्यांच्या किती व्हॅकन्सी आहेत आणि या व्हॅकन्सी बघून तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. तुम्ही नक्कीच त्या रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटला तिथे अप्लाय करू शकता, जिथे जास्त जागा असेल तिथे. त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ देईल मी. त्याच्यानंतर आता आपलं होमिओपॅथीमध्ये महाराष्ट्र ESIC महाराष्ट्रामध्ये बघा, अनरिझर्व कॅटेगरीमध्ये टोटल 3 जागा तुम्ही इथं चेक करू शकता आणि ओबीसीला मात्र जागा नाही आहे. या 3 जागेचा बेनिफिट आपण महाराष्ट्रातील विद्यार्थी घेऊ शकतो कॅटेगरीचे. नेक्स्ट आहे तुमचं वेस्ट बंगाल ESIC, ज्याच्यामध्ये अनरिझर्व कॅटेगरीची 1 जागा तुम्ही इथं चेक करू शकता, त्याचं बेनिफिट तुम्ही घेऊ शकता. लक्षात येते. असा जर आपण टोटल होमिओपॅथीचे 5 डिपार्टमेंट जर आपण चेक केले, तर अनरिझर्व कॅटेगरी साठी तुमचे होमिओपॅथीचे जवळपास 9 व्हॅकन्सी तुम्ही इथं चेक करू शकता. लक्षात येते. अनरिझर्व कॅटेगरीच्या स्पेसिफिकली 9 तुमच्या व्हॅकन्सी होमिओपॅथीमध्ये आहेत. त्याचबरोबर आपण जर ओबीसीचा जर विचार केला, तर होमिओपॅथीमध्ये तुम्हाला 1 जागा इथं तुम्ही चेक करू शकता. म्हणजे फक्त होमिओपॅथी या डिपार्टमेंटचा विचार केला तर अनरिझर्व कॅटेगरी आणि तुमची ओबीसी कॅटेगरी या दोन्ही कॅटेगरीचे मिळून तुम्हाला 10 जागेचा इथं बेनिफिट घेऊ शकता. जे विद्यार्थी महाराष्ट्रामधून बिलॉंग करतात, जे विद्यार्थी कॅटेगरीमधनं आहेत, त्याच्यामध्ये फक्त SC आणि ST कॅटेगरी सोडून, ते विद्यार्थी या 10 जागेच्यासाठी लढू शकतात, 10 जागेसाठी ते फाईट करू शकतात. लक्षात येते. आता आपण होमिओपॅथीचं जे आहे ती ब्रँच बघितली. आता खाली आल्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं फार्मासिस्ट आयुर्वेदिकमध्ये, ज्याच्यामध्ये वेगवेगळे खाली डिपार्टमेंट दिलेले आहेत. तर पहिलं डिपार्टमेंट आहे दिल्ली NCR, ज्याच्यामध्ये अनरिझर्व कॅटेगरीमध्ये 7 जागा आहेत तुम्ही चेक करू शकता आणि ओबीसीमध्ये 3 जागा आहेत. तर आपण या 10 जागेचा बेनिफिट तुम्ही इथं घेऊ शकता दिल्ली NCRमध्ये आपण महाराष्ट्रातील कॅटेगरीचे विद्यार्थी. त्याच्यानंतर नेक्स्ट ESIC गुजरातमध्ये अनरिझर्व कॅटेगरीमध्ये 2 जागा आहेत, ओबीसीमध्ये जागा नाही आहे. त्याच्यानंतर तुमचं नेक्स्ट आहे जम्मू काश्मीरमध्ये
अनरिझर्व कॅटेगरीसाठी 1 जागा तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर कर्नाटक ESICमध्ये सुद्धा अनरिझर्व कॅटेगरीची 1 जागा आहे, ओबीसीला जागा नाही आहे. इथे पण ओबीसीला जागा नाही आहे, तुम्ही चेक करू शकता वर. त्याच्यानंतर ESIC केरळामध्ये तुम्ही चेक करू शकता, अनरिझर्व कॅटेगरीसाठी 1 जागा आहे आणि ओबीसीसाठी 1 जागा आहे. तर या 2 जागेचा बेनिफिट तुम्ही कॅटेगरीचे विद्यार्थी आपण घेऊ शकतो केरळामध्ये. नेक्स्ट ESIC आयुर्वेदिकमध्ये तुमची महाराष्ट्र तुम्ही चेक करू शकता. ज्या लोकांना आपल्या महाराष्ट्रामध्ये अप्लाय करायचं आहे, ज्यांचं फार्मसी आयुर्वेदिक झालेलं आहे, त्यांच्यासाठी बघा अनरिझर्व कॅटेगरीमध्ये 2 जागा आहेत, ओबीसीसाठी जागा नाही आहे. तर या 2 जागेसाठी कॉम्पीट करू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आयुर्वेदिकमध्ये तुमचं ओडिसा ESIC अनरिझर्व कॅटेगरीमध्ये 1 जागा आहे, ओबीसीसाठी जागा नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट तामिळनाडूमध्ये अनरिझर्व कॅटेगरीमध्ये 2 जागा आहेत, ओबीसीसाठी सुद्धा इथं जागा नाही आहे. त्याच्यानंतर तेलंगणामध्ये सुद्धा अनरिझर्व कॅटेगरीमध्ये 1 जागा तुम्ही चेक करू शकता आणि तुमचं वेस्ट बंगालमध्ये तुम्हाला इथं सुद्धा 1 जागा बघायला भेटेल, ओबीसीला जागा नाही आहे. अशा पद्धतीनं आयुर्वेदिकचे सुद्धा आपण बघून घेतलं आहे. वर आल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला एक्सप्लेन करेल मी. आयुर्वेदिकमध्ये जर आपण विचार केला फक्त आयुर्वेदिकच्या अनरिझर्व कॅटेगरीच्या 19 जागा तुम्ही चेक करू शकता आयुर्वेदिकमध्ये फक्त ओपनसाठी. त्याचबरोबर ओबीसीचा जर आपण विचार केला तर इथं 4 जागा आहेत. अशा 19 प्लस ह्या 4 लक्षात येते. एवढ्या जागेचा बेनिफिट तुम्ही घेऊ शकता. अनरिझर्व कॅटेगरी आणि ओबीसी दोन्ही मिळून 19 प्लस 4 अशा तुमच्या ओबीसी प्लस अनरिझर्व कॅटेगरीच्या आयुर्वेदिकमधील जागा आहेत. तर या जागेचा बेनिफिट आपण कॅटेगरीचे विद्यार्थी घेऊ शकतो सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. आता आपण आयुर्वेदिक होमिओपॅथी कवर केलेला आहे. आता शेवटची पोस्ट आहे बघा, फार्मा केमिस्ट नावाने, त्याच्याबरोबर केमिकल एक्झामिनर म्हणतात, फार्मासिस्ट म्हणतात, फार्मासिस्ट ग्रेड 2 आणि डिस्पेन्सिंग अटेंडंट फार्मासिस्ट ॲलोपॅथिक या नावाने ॲलोपॅथीच्या ह्या वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या पोस्ट आपल्या एम्सच्या अंडर इथं रिक्रुटमेंट या पोस्टची होत असते. तर त्याच्याबद्दल आता आपण जाणून घेऊयात की किती नेमक्या जागा आपल्याला याच्यासाठी बघायला मिळतील. पहिली पोस्ट बघा, डिस्पेन्सिंग अटेंडंट एम्स पटनामध्ये व्हॅकन्सी चालू आहे. इथं अनरिझर्व कॅटेगरीसाठी जागा नाही आहे. 1 जागा तुम्ही इथं ओबीसीसाठी चेक करू शकता. तर महाराष्ट्रातील कॅटेगरीचे विद्यार्थी या एका जागेचा बेनिफिट इथं घेऊ शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट फार्मा केमिस्ट केमिकल एक्झामिनर म्हणून आहे, एम्स रायपूर याच्यामध्ये व्हॅकन्सी चालू आहे. अनरिझर्व कॅटेगरीची 1 जागा तुम्हाला इथं बघायला भेटेल, ओबीसीसाठी जागा नाही आहे. त्याच्यानंतर एम्स बिलासपूरमध्ये अनरिझर्व कॅटेगरीच्या 5 जागा आणि ओबीसीची 1 जागा अशा 6 जागेचा बेनिफिट आपण कॅटेगरीचे विद्यार्थी एम्स बिलासपूरमध्ये घेऊ शकतो. त्याच्यानंतर एम्स अवंतीपुरामध्ये सुद्धा अनरिझर्व कॅटेगरीच्या 2 जागा आहेत, ओबीसीला जागा नाही आहे. त्याच्यानंतर न्यू दिल्लीमध्ये बघा एम्स डिपार्टमेंटमध्ये फार्मासिस्ट नावानी पोस्ट आहे. अनरिझर्व कॅटेगरीच्या 8 जागा आहेत आणि ओबीसीच्या 3 जागा तुम्ही इथं चेक करू शकता. अशा 11 जागेचा बेनिफिट आपण विद्यार्थी घेऊ शकतो. त्याच्यानंतर आर्म्स फोर्समध्ये बघा अनरिझर्व कॅटेगरीच्या 5 जागा आणि ओबीसीची 1 जागा अशा प्रकारे 6 जागेचा बेनिफिट आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज याच्यामध्ये सुद्धा अनरिझर्व कॅटेगरीच्या 3 जागा तुम्ही चेक करू शकता, ओबीसीला जागा नाही आहे. त्याच्यानंतर ESIC आंध्र प्रदेशमध्ये अनरिझर्व कॅटेगरीसाठी 5 जागा आहेत आणि ओबीसीसाठी 1 जागा अशा 6 जागेचा बेनिफिट आपण घेऊ शकतो. आसाममध्ये सुद्धा अनरिझर्व कॅटेगरीच्या 5 जागा आहेत, ओबीसीला जागा नाही आहे. बिहारमध्ये 3 जागा आहेत, ओबीसीला इथं सुद्धा जागा नाही. चंदीगडमध्ये बघा इथं अनरिझर्व कॅटेगरीला जागा नाही आहे, ओबीसीला 1 जागा आहे, त्याचा बेनिफिट तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर ESIC छत्तीसगडमध्ये तुम्ही चेक करू शकता, अनरिझर्व कॅटेगरीच्या 5 जागा आहेत, ओबीसीला मात्र जागा नाही आहे. दिल्ली NCR ESIC बघतोय आपण, अनरिझर्व कॅटेगरीच्या 13 जागा तुम्ही इथं चेक करू शकता आणि ओबीसीच्या 4 जागा आहेत. अशा 17 जागेचा बेनिफिट तुम्ही घेऊ शकता दिल्ली NCRमध्ये. कदाचित सर्वात जास्त जागा इथं आहेत, याच्यामध्ये सुद्धा सेपरेट व्हिडिओ देईल मी, सगळ्यात जास्त जागा ओबीसी आणि ओपनच्या कुठे आहेत. जम्मू काश्मीरमध्ये बघा अनरिझर्व कॅटेगरीची 1 जागा आहे, ओबीसीसाठी जागा नाही आहे. झारखंडमध्ये 6 अनरिझर्व कॅटेगरीच्या जागा, ओबीसीसाठी जागा नाही आहे. या 6 जागेचा बेनिफिट आपण कॅटेगरीचे विद्यार्थी घेऊ शकतो. खाली आल्यानंतर पुन्हा बघा कर्नाटकामध्ये सुद्धा अनरिझर्व कॅटेगरीच्या जागा नाही, ओबीसीच्या 2 जागा आहेत, त्याचा बेनिफिट आपण घेऊ शकतो. महाराष्ट्र ESIC स्पेसिफिकली 17 नंबरची ज्या लोकांना अप्लाय करायचं आहे, अनरिझर्व कॅटेगरीची 1 जागा इथं आहे, ओबीसीला जागा नाही आहे. त्याच्यानंतर राजस्थानमध्ये टोटल अनरिझर्व कॅटेगरीच्या 11 जागा आहेत, तुम्ही चेक करू शकता आणि त्याच्यामधील ओबीसीसाठी सुद्धा इथं जागा नाही आहे. त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये अनरिझर्व कॅटेगरीच्या टोटल 3 जागा, ओबीसीसाठी सुद्धा जागा नाही आहे. वेस्ट बंगालमध्ये अनरिझर्व कॅटेगरीच्या 3 जागा, ओबीसीच्या 3 जागा अशा 6 जागेचा बेनिफिट घेऊ शकतो. भोपाळमध्ये अनरिझर्व कॅटेगरीची 1 जागा आहे
आणि तुमची ओबीसीच्या 2 जागा, अशा 3 जागेचा बेनिफिट घेऊ शकतो भोपाळ येथे. पटनामध्ये अनरिझर्व कॅटेगरीच्या 5 जागा आणि 2 ओबीसीच्या अशा 7 जागा. जोधपूरमध्ये अनरिझर्व कॅटेगरीची 1 जागा, ओबीसीला इथं जागा नाही आहे. तर अशा प्रकारच्या तिन्ही तुमचा होमिओपॅथी असेल, आयुर्वेदिक असेल आणि ॲलोपॅथी असेल, या वेगवेगळ्या तिन्ही डिपार्टमेंटल व्हॅकन्सीचा आपण इथं आढावा घेतलेला आहे. आता आपण ॲलोपॅथीचा विचार करूयात. महाराष्ट्रामध्ये सर्व आपल्या विद्यार्थ्यांचा ॲलोपॅथीमध्ये फार्मा झालेला आहे. तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी किती जागा आता आपल्याला येणार आहेत फाईट करण्यासाठी, त्याचा बेनिफिट घेण्यासाठी, तर ते लक्षात घ्या. आता अनरिझर्व कॅटेगरीच्या टोटल ॲलोपॅथीचा आपण विचार केला तर 87 एवढ्या जागा तुम्हाला अनरिझर्व कॅटेगरीच्या मध्ये बघायला भेटतील आणि ओबीसीच्या जवळपास 21 एवढ्या ॲलोपॅथीच्या जागा तुम्ही इथं चेक करू शकता. तर जवळपास आकडा निघून येतो 108 जागा एवढा तुम्ही चेक करू शकता, ज्या की ॲलोपॅथीमध्ये अनरिझर्व कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरी. इथं 87 जागा आणि इथं चेक करू शकता तुम्ही ॲलोपॅथीच्या 21 जागा. लक्षात येते 87 आणि 21 अशा 108 जागा आहेत, ज्या की अनरिझर्व कॅटेगरीमध्ये आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये. या दोन्ही कॅटेगरीचा बेनिफिट किंवा या कॅटेगरीमध्ये असलेल्या व्हॅकन्सीचा बेनिफिट आपण महाराष्ट्रामधील विद्यार्थी घेऊ शकतो. जवळपास 108 जागा तुमच्यासाठी अवेलेबल आहेत, जे की आपण ॲलोपॅथीमध्ये आपलं फार्मा झालेलं आहे आणि आपण त्याच्यासाठी अप्लाय करू शकतो, त्या जागेचा बेनिफिट घेऊ शकतो. तर अशा प्रकारची पूर्ण ही ओव्हरऑल जेवढीही व्हॅकन्सी होती त्या सर्व व्हॅकन्सीचं कॅटेगरीनुसार स्पेसिफिकली 2 कॅटेगरी ओबीसी आणि आपलं ओपन कॅटेगरी या जागेचा आढावा तुम्हाला मी दिलेला आहे. ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये एवढ्या जागेसाठी आता आपली वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये फाईट असणार आहे, कॉम्पिटिशन असणार आहे. बाकीच्या ज्या उरलेल्या कॅटेगरी आहेत मेजर त्या 2 कॅटेगरीवरती सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी, जे की SC आणि ST मध्ये बिलॉंग करतात, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला फायदा होईल. नक्कीच त्याच्यावरती सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ देईल मी की 2 कॅटेगरीसाठी किती व्हॅकन्सी अवेलेबल आहेत आणि तुम्हाला कुठे अप्लाय केल्याने त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर सर्वात जास्त जागा कुठल्या ESICमध्ये असेल, एम्समध्ये असेल किंवा कुठल्या डिपार्टमेंटला आहे त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ देईल. तर अशा प्रकारचा महत्त्वाचा व्हिडिओ होता. अशा तुम्ही जर या एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल, एम्स असेल, RRB असेल, बाकीच्या स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, ड्रग इन्स्पेक्टर या सर्व एक्झामसाठी आपलं महत्त्वाचं MCQच्या प्रॅक्टिसचं तसेच रिव्हिजन नोट्सचे पुस्तक आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील. येणाऱ्या एक्झामसाठी नक्कीच तुम्हाला प्रॅक्टिसच्या पर्पजने नक्कीच हे पुस्तकं महत्त्वाचे ठरतील. येणाऱ्या काही दिवसामध्ये या पुस्तकामध्ये नवीन व्हॅल्युडेशन करून जवळपास 9000 प्रश्नाचा एक संच तयार करण्याचा एक काम चालू आहे. थोड्या दिवसामध्ये ते अपडेट होऊन जाईल. जरी तुमच्याकडे हे पुस्तक तुम्ही परचेस केले तर नेक्स्ट पुस्तक तुम्ही जे परचेस करू शकता. अशा प्रकारे तुमच्याकडे जवळपास 9 ते 9,500 MCQचा साठा असेल प्रॅक्टिससाठी. नक्कीच येणाऱ्या RRBसाठी असेल, एम्ससाठी असेल किंवा ड्रग इन्स्पेक्टरसाठी असेल, तुम्ही प्रिपेअर करत असाल तर नक्कीच तुम्हाला या MCQचा फायदा होईल. तर अशा प्रकारचे महत्त्वाचा कंटेंट तुम्हाला मी वेळोवेळी या यूट्यूब चॅनलवरती देत असतो. आपलं टेलिग्रामचं सुद्धा चॅनल आहे आयडियल फार्मसी कोचिंग. पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही मला टेलिग्राम चॅनलवरती आणि या यूट्यूब चॅनलवरती जॉईन करू शकता. तर आजच्या फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.